समर्थ. आपण काल बघितलं की आपण मूर्तीवर अभिषेक करायचा, कसा करायचा सगळं तुम्हाला सांगितलं. पण फोटोचा तुम्ही पूजा कशी करायची, फोटो असेल तर काय करायचं तुम्ही, उद्या गुरुपौर्णिमेत सेवा कशी करायची, तो तुमच्याकडे उद्या पौर्णिमा आहे, आपण उद्या स्वामींची सेवा करणारच आहोत. तुम्हाला तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटो काय करायचा, स्वच्छ गुलाबजल किंवा गंगाजलने स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही अष्टगंध लावायचा, त्याला हिना अत्तर लावा. सुगंधित तुम्ही बघता ना पुष्प आणली असेल ती पुष्प अर्पण करा, हार अर्पण करा, त्यांना धूप दीप लावा. तुम्ही त्यांच्या समोर बसूनच तुम्ही एकदा स्वामी स्तवन म्हणा, एकदा तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा, फलश्रुती म्हटला नाही तरी चालेल, अथर्वशीर्ष म्हणा, एकदा पुरुष सुक्त म्हणा, एकदा स्त्री सुक्त म्हणा, एकदा पौमन सुक्त म्हणा, एकदा तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणा. 1 ते 9 पर्यंतच म्हणा, फलश्रुती म्हणायची गरज नाही. हे सर्व स्वामी समोर बसून तुम्ही हे सर्व म्हणायचे. तुम्ही सेवा सगळी करायची. तुम्हाला ही सेवा तुम्हाला उद्या त्यांच्या समोर बसून करायची. नंतर त्यांना तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही केला, मग तो तुम्ही काही नैवेद्य केला, तुम्ही पेढे दाखवा, तुम्ही दूध साखर दाखवा, तुम्ही शिरा करा, काही जो नैवेद्य केला तो नैवेद्य त्यांना अर्पण करा. आणि नंतर तुम्ही त्यांची आरती घ्या, गणपतीची आरती घ्या, स्वामींची आरती घ्या, दत्तगुरूंची आरती घ्या, आरत्या घ्या, तुम्ही त्यांची सेवा करा. आणि आरती नंतर तुम्ही तुमचं गुरुपद घ्या. गुरुपद कसं घ्यायचं हे मी व्हिडिओ केला, तुम्ही नक्की तो बघा. गुरुपदही घ्या. असे स्वामींची सेवा करा. उद्या खूप महत्वाचं द्यायचं, स्वामींची एवढी जमेल तेवढी सेवा करा. ही जमेल तशा सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.